नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 मध्ये माझ्याकडे असणारे जे दोन पेपर आहेत, पेपर नंबर 12 आणि पेपर नंबर 15, तर ह्या दोन्ही पेपरचा जो सिलेबस आहे त्याचा परिचय किंवा त्याची ओळख आपण करून घेतलेली होती. पेपर नंबर 15 जो आहे अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती, ज्याला आपण रिसर्च मेथडॉलॉजी असं म्हणतो, तर त्या पेपरमध्ये एकूण 4 प्रकरणे जी आहेत ती प्रकरणं, त्यामध्ये असणारे घटक कोणकोणते आहेत त्याचा भाग आपण पाहिलेला होता. त्याचप्रमाणे पेपर नंबर जो 12 आहे त्या पेपरचे नाव आहे अंशलक्षी अर्थशास्त्राची तत्वे. तर ह्या पेपरमध्ये जी एकूण 4 प्रकरणं आहेत त्या 4 प्रकरणामध्ये असणारे जे घटक आहेत त्या सर्व घटकांची माहिती किंवा एकंदरीत अभ्यासक्रमाची ओळख आपण ह्यापूर्वी करून घेतलेली होती. आज आपण पेपर नंबर 12 मधील म्हणजेच अंशलक्षी अर्थशास्त्राची तत्वे या पेपरमध्ये असणारा जो सिलेबस आहे, जो भाग आहे, तो आपण सुरू करणार आहोत. या पेपरमध्ये जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण आहे पूर्ण स्पर्धा बाजारपेठ किंवा त्याला परफेक्ट कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं. या पेपरमध्ये आपल्याला बाजारपेठांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सगळे वेगवेगळे प्रकार आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. त्यामध्ये पूर्ण स्पर्धा बाजारपेठ आहे, मक्तेदारी बाजारपेठ आहे, मक्तेदारीयुक्त किंवा अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आहे, आणि आपल्याला जे चौथं प्रकरण आहे त्यामध्ये उत्पादन घटकांच्या किमती म्हणजेच खंड, वेतन, व्याज आणि नफा, हे जे 4 घटक आहेत त्या घटकांबाबत असणारे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. आता आपल्याला प्रकरण जे 1 आहे त्यामध्ये पूर्ण स्पर्धा हा जो बाजारपेठेचा प्रकार आहे त्याची माहिती किंवा त्याच्याशी संबंधित जो भाग आहे तो आपल्याला प्रकरण 1 मध्ये पाहायचा आहे. बाजारपेठेचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या बाजारपेठांच्या वेगवेगळ्या प्रकारामधला पहिला महत्त्वाचा मानला जाणारा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे पूर्ण स्पर्धा किंवा त्यालाच पूर्ण स्पर्धा बाजारपेठ असंही म्हटलं जातं, परफेक्ट कॉम्पिटिशन. तर या प्रकरणामध्ये आपल्याला जो पहिला ए हा भाग आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हणजे काय त्याचा अर्थ आणि व्याख्या हा भाग पाहायचा आहे. बाजारपेठांचे जे वेगवेगळे प्रकार काळानुसार विकसित झालेले आहेत त्या प्रकारांपैकी जो पहिला महत्त्वाचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे पूर्ण स्पर्धा बाजारपेठेचा प्रकार. हा बाजारपेठेचा एक महत्त्वाचा प्रकार असून सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी पूर्ण स्पर्धा बाजाराला खूपच महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा अर्थशास्त्राचा उदय झाला तेव्हा पूर्ण स्पर्धा बाजारपेठेचा उदय झाला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण सनातनवादी अर्थशास्त्र म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये होऊन गेलेले अर्थशास्त्रज्ञ किंवा जुन्या विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ असंही त्यांना म्हटलं जातं. तर जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये होऊन गेलेले अर्थशास्त्रज्ञ, उदाहरणार्थ अर्थशास्त्राचा उदय आणि विकास घडवून आणण्याचं काम ॲडम स्मिथ यांनी केलं. ॲडम स्मिथ नंतर त्यांचे अनुयायी तयार झाले. मग त्याच्यामध्ये रिकार्डो आहे, त्याचबरोबर माल्थस आहे, मार्शल आहे. हे जे सुरुवातीच्या काळामध्ये अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले त्या अर्थशास्त्रज्ञांनी पूर्ण स्पर्धा हा जो बाजारपेठेचा प्रकार आहे या बाजारपेठेच्या प्रकाराला खूपच महत्त्वाचं स्थान दिलेलं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी आपले जे सिद्धांत मांडलेले होते त्या सिद्धांतामध्ये किंवा त्या सिद्धांताची मांडणी करत असताना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या होत्या त्या गृहीतांमध्ये महत्त्वाची 2 गृहीतं ओळखली जातात किंवा मानली जातात. ती म्हणजे बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते आणि अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते. म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण रोजगार ही सनातनवादी अर्थशास्त्रांची अतिशय गाजलेली अशी लोकप्रिय गृहीतं होती. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी या बाजारपेठेच्या प्रकाराला खूपच महत्त्वाचं स्थान दिलेलं होतं आणि त्यामुळे बाजारपेठेचा हा जो प्रकार आहे पूर्ण स्पर्धा तो सर्वत्र ग्राह्य धरला जात होता. सर्वत्र
लोकांनी तो मान्य केलेला होता आणि त्यामुळे या बाजारपेठेच्या प्रकाराला सर्वत्र म्हणजे सर्व मान्यता मिळालेली होती. सगळ्यांनी हे स्वीकारलेलं होतं, गृहीत धरलेलं होतं की बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे किंवा पूर्ण स्पर्धा असते. ही परिस्थिती जवळजवळ 1936 पर्यंत टिकून राहिलेली होती. 1936 मध्ये जेव्हा महामंदीची परिस्थिती निर्माण झाली, 1929 मध्ये महामंदीला सुरुवात झाली आणि ही महामंदी जवळजवळ 1936 पर्यंत टिकून राहिलेली होती. या महामंदीच्या काळामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांची अनेक गृहीत, त्यांचे अनेक विचार पाठीमागे पडले. महामंदीच्या पार्श्वभूमीवरती केन्स या अर्थशास्त्रज्ञाने रोजगाराचा सर्वसामान्य सिद्धांत व्याजाने पैसा या नावाचा सिद्धांत लिहिलेला होता किंवा मांडलेला होता आणि त्या सिद्धांतामुळे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांची दोन गृहीत पाठीमागे पडली. एक म्हणजे बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते, हे जे गृहीत होतं ते पाठीमागं पडलं आणि बाजार अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो हे गृहीत देखील चुकीचं ठरलेलं होतं. म्हणजेच 1936 नंतर पूर्ण स्पर्धा हा जो बाजारपेठेचा प्रकार आहे त्याचं महत्त्व हळूहळू कमी होत गेलं आणि त्याऐवजी बाजारामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धा असते किंवा अपूर्ण स्पर्धा असते, हा जो बाजारपेठेचा प्रकार आहे तो हळूहळू लोकप्रिय होत गेलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की सुरुवातीच्या काळापासून 1936 पर्यंत म्हणजे महामंदीच्या काळापर्यंत बाजारपेठेचा हा प्रकार सर्वत्र ग्राह्य धरला जात होता. त्यामुळे बाजारपेठेचा हा सर्वात जुना, पहिला आणि महत्त्वाचा प्रकार म्हणून ओळखला जातो. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पूर्ण स्पर्धेची व्याख्या अशी केली जाते की ज्या बाजारात असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक, वस्तूंचा एकजिन्सीपणा व वस्तूंची किंमत सर्वत्र सारखीच असते, अशी वैशिष्ट्ये आढळून येतात, त्या बाजाराला पूर्ण स्पर्धा बाजारपेठ असे म्हणतात. आता या व्याख्येमध्ये पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची सर्वच्या सर्व वैशिष्ट्ये दिलेली नाहीत, पण जी अतिशय महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, जे महत्त्वाचे घटक आहेत ते या व्याख्येमध्ये देण्यात आलेले आहेत. या बाजारामध्ये विक्रेते कसे असतात तर असंख्य असतात. म्हणजे एखाद्या वस्तूची विक्री करण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूचा पुरवठा करणारे जे उत्पादक आहेत, जे विक्रेते आहेत, ते संख्येने खूप असतात, असंख्य असतात. त्याचबरोबर जो ग्राहक वर्ग आहे तो ग्राहक वर्गसुद्धा या बाजारामध्ये असंख्य प्रमाणामध्ये असतो असं म्हटलं जातं. म्हणजे विक्रेत्यांची संख्या असंख्य असते, ग्राहकांची संख्या असंख्य असते आणि त्याचबरोबर या बाजारामध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात त्या वस्तूचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या बाजारामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की वस्तू या एकजिन्सी असतात. आता एकजिन्सी वस्तू याचा अर्थ आकार, प्रकार, रंग, रूप, चव ह्या बाबतीमध्ये सर्व विक्रेत्यांकडे असणाऱ्या वस्तू या एकसारख्या असतात, एकजिन्सी असतात. त्यामुळे त्याला वस्तूंचा एकजिन्सीपणा असं म्हटलं जातं. आणि वस्तूची किंमत ही सर्वत्र सारखीच असते. म्हणजे कुठल्याही विक्रेत्याकडे जरी वस्तू खरेदी केली तरी ती वस्तू एकाच किमतीला मिळते. अशी एकंदरीत परिस्थिती असल्यामुळे या बाजारामध्ये जरी विक्रेते असंख्य असले तरी सर्व विक्रेत्यांना कोणते ना कोणते तरी ग्राहक मिळतच असतात. कारण ग्राहकांना कोणाकडूनही वस्तू खरेदी केली तरी फारसा फरक पडत नाही, कारण वस्तू कोणाकडेही खरेदी केली तर तीच वस्तू मिळते, सारखीच वस्तू मिळते आणि किंमत पण सगळीकडे एकच असते. त्यामुळे असंख्य विक्रेते जरी असले तरी त्यांना ग्राहक मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होत नाही. तर त्या पद्धतीने असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक ही एकंदर परिस्थिती या बाजारामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर या बाजारपेठेत वस्तूंचा जो एकूण पुरवठा केला जातो हा पुरवठा असंख्य विक्रेत्यांकडून केला जातो. त्यामुळे कोणा एका विक्रेत्याचे पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असत नाही. आता या बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात त्या वस्तू म्हणजेच बाजारामध्ये असणारा एकूण पुरवठा होय. हा जो एकूण पुरवठा आहे हा एकूण पुरवठा कोणा एका विक्रेत्याचा असत नाही, तर
जे असंख्य विक्रेते आहेत त्या असंख्य विक्रेत्यांकडून केला जाणारा जो वस्तूंचा पुरवठा आहे तो वस्तूंचा पुरवठा म्हणजे बाजारातील एकूण पुरवठा होय. म्हणजे जर आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर समजा या बाजारामध्ये एकूण 10 विक्रेते विक्रीसाठी आलेले आहेत आणि या 10 विक्रेत्यांनी कमी जास्त प्रमाणामध्ये वस्तू विक्रीला आणलेल्या आहेत आणि त्या एकूण वस्तूंची संख्या जर 1000 असेल तर ह्याचा अर्थ या बाजारामध्ये 10 विक्रेत्यांकडून एकूण किती वस्तूंचा पुरवठा केलेला आहे तर 1000 वस्तूंचा पुरवठा केलेला आहे. ह्या 1000 वस्तूंमध्ये मग कोणाच्या वस्तू 100 असतील, कोणाच्या 90 असतील, कोणाच्या 50 असतील, कोणाच्या 40 असतील. म्हणजे कमी जास्त फरकाने जरी वस्तू विक्रीसाठी येत असल्या तरी जो एकूण पुरवठा आहे तो एकूण पुरवठा जर विचारात घेतला तर 1000 वस्तूंचा पुरवठा या बाजारामध्ये विक्रीसाठी आलेला आहे किंवा झालेला आहे. आणि त्यामुळे या पुरवठ्यावरती कोणा एका विक्रेत्याचे नियंत्रण असत नाही. तर या 1000 वस्तूंवरती या 10 म्हणजे आपण आता उदाहरणामध्ये जे 10 विक्रेते घेतलेले आहेत त्या 10च्या 10 विक्रेत्यांचे नियंत्रण त्या बाजारपेठेवरती असते. आणि म्हणून या बाजारामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की कोणताही एखादा विक्रेता पुरवठ्यावरती संपूर्ण नियंत्रण ठेवून वस्तूच्या किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. म्हणजे एखाद्या विक्रेत्यानं ठरवलं की आज आपण वस्तूंचा पुरवठा कमी करायचा, वस्तूंचा पुरवठा कमी झाला की मागणीच्या सिद्धांताप्रमाणे वस्तूची किंमत वाढेल आणि मग आपला फायदा करून घ्यायचा, तर तसं तो करू शकत नाही. म्हणजे पुरवठा कमी करून वस्तूची किंमत एखादा विक्रेता वाढवू शकत नाही. म्हणजे शॉर्टेज निर्माण करायचं, वस्तूचं पुरवठा कमी करायचा आणि वस्तूची किंमत वाढवायची अशी परिस्थिती तो निर्माण करू शकत नाही. कारण जर त्याच्याकडे त्याने पुरवठा नाही केला तर इतर विक्रेत्यांकडून पुरवठा होतच असतो. त्यामुळे एकटा विक्रेता पुरवठ्यावरती आणि किमतीवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. आता आपण जर दुसरी बाजू विचारात घेतली तर जसं विक्रेत्याकडून पुरवठा केला जातो तसं ग्राहकाकडून मागणी केली जाते आणि त्यामुळे एखादा ग्राहक वस्तूच्या मागणीमध्ये बदल करून किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. समजा एखाद्या ग्राहकाने ठरवलं की वस्तूची किंमत कमी करण्यासाठी आपण त्या वस्तूची मागणी करायची नाही. जर आपण मागणी कमी केली तर मागणी कमी झाल्यामुळे कदाचित वस्तूची किंमत कमी होऊ शकेल, परंतु तो तसं करू शकत नाही. कारण एखादा ग्राहक मागणीमध्ये बदल घडवून आणून किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही, कारण ग्राहकांची संख्यासुद्धा कशी असते, असंख्य असते. थोडक्यात या बाजारामध्ये एखादा विक्रेता किंवा एखादा ग्राहक पुरवठ्यामध्ये आणि मागणीमध्ये बदल करून किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. आणि म्हणून या बाजारपेठेमध्ये विक्रेता आणि ग्राहक यांना समुद्रातील पाण्याच्या थेंबाची उपमा दिली जाते. म्हणजे बघा समुद्राच्या पाण्यामधला एखादा थेंब कमी केला तर समुद्र कोरडा पडत नाही, किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये एखादा थेंब वाढवला म्हणजे अगदी ड्रॉपरनं एखादा जर थेंब आपण समुद्राच्या पाण्यामध्ये टाकला, एखादा थेंब आपण समुद्राच्या पाण्यामध्ये वाढवला तर समुद्राच्या पाण्याची पातळी फार मोठी वाढेल असं होत नाही. किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये एक थेंब टाकला म्हणून समुद्राला पूर आलेला आहे, किंवा ड्रॉपरनं समुद्राच्या पाण्यातला एक थेंब काढून घेतला म्हणून समुद्र कोरडा पडलेला आहे, अशी परिस्थिती या बाजारामध्ये दिसून येत नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ असा आहे की एखादा थेंब कमी केला काय आणि एखादा थेंब वाढला काय, तर समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये जसा बदल होत नाही त्याच पद्धतीने एखाद्या ग्राहकाने वस्तूची मागणी कमी केली काय किंवा जास्त केली काय, किमतीमध्ये बदल होत नाही. किंवा एखाद्या विक्रेत्याने पुरवठ्यामध्ये वाढ केली अथवा पुरवठ्यामध्ये घट केली तरी देखील वस्तूच्या किमतीमध्ये बदल होऊ शकत नाही. म्हणजे याचाच अर्थ या बाजारामध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असल्यामुळे वस्तूच्या किमतीमध्ये दोन्हीही घटकाकडून बदल होऊ शकत नाही. तर ही एकंदरीत परिस्थिती या बाजारामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि वस्तू या एकजिन्सी असतात, त्यामुळे कोणाकडूनही त्या वस्तू खरेदी केल्या तरी ग्राहकाला काय फार मोठा फरक पडत नाही. त्यामुळे एकजिन्सी वस्तूंचा पुरवठा या बाजारामध्ये होत असतो आणि ह्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून
वस्तूची किंमत एकच असते, कारण एखादा विक्रेता वस्तूची किंमत जर कमी जास्त करीत असेल तर त्याची चाहूल इतर ग्राहकांना लागत असते, इतर विक्रेत्यांना लागत असते आणि त्यामुळे एकटा विक्रेता किंवा एखादा विक्रेता आपल्या वस्तूच्या किमतीमध्ये बदल करू शकत नाही, म्हणजे वाढ अथवा घट करू शकत नाही. आणि म्हणून या बाजारामध्ये वस्तूची किंमत ही नेहमी सर्वत्र एकच असते असं मानलं जातं. तर अशा पद्धतीने पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या आपण पाहिलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण या पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तुम्हाला एक सूचना आहे की आपण आता या पद्धतीनं ऑनलाईन लेक्चर आपले किती दिवस चालणार आहेत आपल्याला माहीत नाही, आणि त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही अशा थोडक्यात नोट्स वजा ही जी माहिती दिली जाते ती माहिती तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. मी यापूर्वी पण तुम्हाला सूचना दिलेली होती की आपले जे काही सिलेबस आहेत दोन्ही पेपरचे, तर त्या सिलेबस तुम्हाला डिटेल दिलेला आहे, तोही तुम्ही लिहून घ्यायचा आहे. कारण आपल्याला हा नोट्स वजा हा जो भाग आहे तो भाग आणि आपल्याला दिला गेलेला जो सिलेबस आहे तो तुमच्याजवळ असणं खूपच गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.